हाय फ्रेंड्स, मी धनश्री स्वागत करत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले कढी पकोडा म्हणजेच कढी भजीची रेसिपी। पाववाटी दही, बेसन, हळद, धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हिंग, कोथिंबीर, जिरे, मोहरी, ठेचा, आलं लसूण मिरचीचा ठेचा, पाणी। अर्धी वाटी दह्यामध्ये 2-3 चमचे बेसन पीठ, 1 वाटी पाणी, थोडेसे हळद, धनेपूड, थोडा गरम मसाला, थोडा लाल तिखट आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया। नंतर गॅस लावून पातेल्यात ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून मोहरी, जिरे आणि हिंग टाकून घेऊयात। त्याच्यामध्येच हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजेच त्याच्यामध्ये मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट, त्याच्यामध्ये थोडे थोडे मसाले ॲड करून घेऊया। थोडी हळद, थोडा धने पावडर, थोडा गरम मसाला, थोडा लाल तिखट, थोड्या प्रमाणातच टाकायचं आहे कारण आपण आधीच मिक्सचरमध्ये थोडे थोडे मसाले ॲड केलेले आहेत, त्यामुळे आपण थोडेच टाकून घेऊयात फोडणीमध्ये। आता आपण त्याच्यामध्ये जे मिक्सचर केले आहे ते ओतून घेऊया। थोडं पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये। तर पाणी टाकल्यानंतर 5 मिनिटं कढी तशीच उकळत ठेवूया। आता आपण भज्यांची तयारी करून घेऊ। बेसन पिठामध्ये थोडीशी हळद, थोडे गरम मसाला, थोडं लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून घेऊया आणि त्याचं असे स्लरी टाईप बॅटर तयार केले आणि आता त्याचे तेलामध्ये भजे छोटे छोटे आकाराचे भजे तळून घेऊया। भजे ते तळून झाल्यानंतर आपण जी कढी उकळली त्याच्यामध्ये भजे ॲड करूयात आणि 5 मिनिटं अजून उकळत ठेवूया आणि वरून त्याच्या कोथिंबीर टाकून घेऊया। आता त्याच्यामध्ये फोडणी घालण्यासाठी एका वाटीमध्ये थोडं तेल घालून त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, जिरे आणि हिंग घालून त्याची फोडणी वरून टाकूया। ही आपली तयार आहे मस्तपैकी कढी पकोडा म्हणजेच कढी भजीची रेसिपी। अशा पद्धतीने आपले कढी पकोडा म्हणजेच कढी भजीची रेसिपी तयार आहे। नक्की करून बघा, खूप छान लागते। हिला आपण भातासोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकतो। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा, बाय।